श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच काय, येणारा जो नवरात्रीचा काळ आहे त्या काळातले पहिल्या आठवड्याचे राशी भविष्य आपण आज बघणार आहोत. 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर हा काळ मकर राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी, नोकरदार वर्गाविषयी किंवा व्यावसायिक जे लोक असतील त्यांना हा आठवडा कसा जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी बघा मित्रांनो, की मकर राशीच्या व्यक्तींना एक थोडीशी काळजी सुद्धा घ्यायची आहे. वाहन चालवताना विशेष तुम्ही येणाऱ्या आठवड्यात काळजी घ्यायची आहे. वाहनाच्या वेगावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे आणि स्वतःवर सुद्धा तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. म्हणजेच काय, की वाहन चालवताना तुम्हाला संयमाने वाहन चालवायचं आहे. कुठल्याही प्रकारचा वाहनाला वेग जास्त राहणार नाही याची काळजी तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात घ्यायची आहे. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, की येणाऱ्या आठवड्यातच नाही तर तुम्हाला कायम वाहन चालवताना ती काळजी घ्यायची आहे. वाहनाच्या वेगावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. जर तुम्ही असे नाही केले तर तुम्हाला दुखापत होण्याचे चान्सेस येणाऱ्या आठवड्यात नक्की आहेत. त्यामुळे तुम्ही वाहन चालवताना तुमच्या वेगावर, वाहनाच्या वेगावर आणि तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि स्वतःची काळजी नक्की घ्या. तर चला मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि सविस्तर जाणून घेऊया की मकर राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा जाणार आहे. पहिल्यांदा बघूया आपण आरोग्याच्या दृष्टीने. तर बघा मित्रांनो, आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. परंतु तुम्हाला थोडंसं तुमच्या व्यायामाकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही रोज कंटाळा न करता तुम्हाला व्यायाम करायचा आहे आणि व्यायाम नसं जमेल तुम्हाला तर थोडंसं चालणं देखील तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्ही दररोज सकाळी उठून थोडंसं चालूही शकता आणि जर असे केल्याने तुमचं आरोग्य अजून चांगले राहील आणि तुम्हाला तुमचं मन हे अतिशय तणावमुक्त आणि ताणतणाव तुम्हाला राहणार नाहीये. त्यामुळे बघा मित्रांनो, रोज चालत जा, नक्की व्यायाम करत जा. त्यानंतर बघा की नोकरीविषयी, नोकरदार व्यक्तींना म्हणजे ज्यांना नोकरी नाहीये अशा व्यक्तींना, मकर राशीच्या व्यक्तींना हा येणारा जो आठवडा आहे तो अतिशय शुभ जाणार आहे. ज्या व्यक्तींना नोकरी नाहीये त्यांना मनासारखी नोकरी मिळणार आहे आणि जे मकर राशीच्या व्यक्ती अनेक दिवस नोकरीच्या शोधात होतात त्यांना सुद्धा आपल्या मनासारखी नोकरी ही मिळणार आहे. आणि ज्यांना नोकरी आहे असे नोकरदार व्यक्ती असतील त्यांना सुद्धा येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. तुमचे वरिष्ठ जे असतील ते तुमच्यावर खुश राहतील. तुम्ही तुमचे काम हे चोख प्रमाणे कराल, त्यामुळे तुमचे वरिष्ठ हे तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला कामात बढती मिळण्याची शक्यता येणाऱ्या आठवड्यात आहे. त्याचप्रमाणे बघा की तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. तुमचे सहकारी तुमची वाहवाह करतील आणि तुमचे वरिष्ठ सुद्धा तुमच्या कामावर खुश राहतील आणि तुमच्या कामात थोडासा बदल होऊ शकतो. म्हणजेच काय, की तुमची कामात बढती सुद्धा येणाऱ्या आठवड्यात मिळू शकते. त्यानंतर बघा की मित्रांनो, की आर्थिक स्थिती सुद्धा येणाऱ्या आठवड्यात मकर राशीच्या व्यक्तींची चांगली राहणार आहे. तुमचं जे अ, जुनं जुनं आर्थिक स्थितीचं जे असेल ते तुमची येणारा जो पैसा असेल तो सुद्धा तुमचा वसूल होणार आहे आणि तुमचं जे अडकलेले पैसे असतील ते सुद्धा तुम्हाला परत येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा की फक्त तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. येणाऱ्या आठवड्यात तुमचा खर्च वाढणार नाही, अनावश्यक गोष्टीवर खर्च होणार नाही याची काळजी तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात नक्की घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बघा की तुम्ही जर व्यवसायात असाल, व्यावसायिक लोकांसाठी येणाऱ्या आठवड्यात तुम्ही एक मोठी डील फायनल करणार आहात. म्हणजेच काय, की तुमचं एक मोठा जी उलाढाल आहे ती येणाऱ्या आठवड्यात होणार आहे आणि तुम्हाला त्यात यश सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच काय, व्यवसायात सुद्धा तुमची भरभराट येणाऱ्या आठवड्यात होणार आहे. त्यानंतर बघा की वैवाहिक जीवनात सुद्धा तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात अतिशय आनंदाचे वातावरण राहणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या तुम्ही भावना, अपेक्षा समजून घ्या. जोडीदाराला काय पाहिजे हे सुद्धा तुम्ही समजून घ्या आणि येणाऱ्या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, तुमच्या जोडीदारासोबत फिरण्यासाठी फिरायचा प्लॅन कराल आणि फिरण्यासाठी कुठेतरी जाल.
त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबात एखाद्या प्रिय व्यक्तीचे आगमन होणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील वातावरण हे अतिशय आनंदाचे जाणार आहे आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर जास्तीत जास्त वेळ येणाऱ्या आठवड्यात घालवणार आहात. तर बघा मित्रांनो, त्यानंतर बघा की शैक्षणिक म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी येणारा आठवडा कसा जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांसाठी येणारा आठवडा हा चांगल्या स्वरूपाचा जाणार आहे. फक्त तुम्ही सणासुदीच्या काळात तुमच्या अभ्यासावर लक्ष ठेवायचं आहे. तुमचं मन भटकणार नाही याची तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात काळजी घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, की मकर राशीच्या व्यक्तींना तुम्हाला आरोग्याविषयी, तुमच्या व्यावसायिक विषयी, आर्थिक विषयी तुम्हाला आत्ताच सांगितलं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.